भाग 5 प्रकरण दुसरे दिल्लीवर हमला. देवगिरीच्या पायथ्याला मराठ्यांची छावणी पडली होती. साऱ्या दौलताबादच्या चोहोबाजूला तळ पसरला होता. तिन्ही बाजूंच्या डोंगर पायथ्यावरून राहुट्या डेरे तंबू पडले होते. रात्रीच्या अंधारात मशाली धूर ओकत होत्या. जेवणे खावणे उरकली तरी मराठी राऊत सरदार दरकदार सारे जागेच होते. राहुट्यांच्या दारांसमोर टेंबे ढणाढणा जळत होते. चाकत्या मराठ्यांच्या बरोबर उंट घोडी आदी जनावरही जागी राहून हरकलेल्या मराठी छावणीकडे टुकूटुकू डोळ्यांनी बघत होती. देवगिरीवरच्या शेंडीवरच्या मसलतखान्यातून काळ मराठा छावणी कौतुकानं बघत होता. हजारो मशाली टेंब्यांच्या दिमाखात मराठी दौलतीचा अभिमान उजळून जात होता. अजिंक्य देवगिरीवर विजय झेंडा फडकवणाऱ्या दोघा तिघांत मराठ्यांचा समावेश झाला होता. शत्रूकडून जीत होण्यासाठी किल्ल्याला शतकानुशतके वाट बघावी लागत होती. मराठी राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज देवगिरीच्या आजूबाजूला पोहोचूही शकले नव्हते. त्यांना भगवा झेंडा देवगिरीवर फडकवण्याचं भाग्य लाभलं असतं तर ते हिंदुस्थानाधिपती लिलया झाले असते याची देवगिरीलाही जाणीव होती. फंद फितुरीने महम्मद तुघलकाने मात्र देवगिरी जिंकला होता. या अजिंक्य बळकट आणि बलदंड किल्ल्यावरच हिंदुस्थानचे सिंहासन स्थापावे अशा मनसुब्याने तो वेडा झाला होता. इथूनच हिंदुस्थानचा कारभार पाहिला होता त्याने. हा सारा इतिहास आठवून देवगिरीच्या माथ्यावर फडकणाऱ्या जरीपटक्याला आनंदाचं कापरं भरत होतं. सदाशिवराव भाऊ आणि रघुनाथ दादांच्या पराक्रमानं किल्ल्याभोवतीची तिहेरी तटबंदी लज्जित झाली होती. तटबंदी बेदून कोणी शत्रू आत आला तर त्याला बुलवून खंदकापर्यंत नेणाऱ्या चोरवाटा, कडेलोट करणाऱ्या पळवाटा, जंतर मंतर करून कंठस्नान घालणारे जादूमय दरवाजे सारे खजील होऊन चोरट्या नजरेनं मराठा छावणीकडे बघत होते. सारी छावणी आनंदानं फुरफुरत होती. 2च दिवसांवर रंगपंचमी आली होती. आत्तापर्यंत अनेक पंचम्या मराठा सैनिकांनी अनुभवल्या होत्या, पण ह्या पंचमीची गोडी मात्र अवीट होती. शिलंगणाला पुण्याहून बाहेर पडलेल्या सैन्यानं निजामाची अक्षरशः दानादान उडविली होती. निजामाचा मुलूकच्या मुलूक बेचिराख करून त्याला सळो की पळो करून सोडला होता. मराठ्यांच्या रेट्याने निजामाचा काटा ढिला झाला, म्हणूनच तो सुलूखाला राजी झाला. उदगीरच्या तेजस्वी किल्ल्याबरोबरच बुऱ्हाणपूर, असीरगड, दौलताबाद, अहमदनगर, मुल्लेर असा 45 लाखांचा मुलूक मराठ्यांना मिळाला. शिवाय 15 लाखांची चौथाईही त्यांच्या पदरी पडणार होती. या मोहिमेच्या निमित्तानं दस्तूरखुद्द नानासाहेब पेशवेही बऱ्याच काळानं पुण्याबाहेर पडले होते. अटकेपार झेपावणारे पेशव्यांचे धाकटे बंधू रघुनाथ दादा, कर्नाटकात विजयश्री खेचणारे पेशव्यांचे मुख्य कारभारी आणि त्यांचे चुलत बंधू सदाशिवराव भाऊ, पेशवाईचा धागा पुढे गुंफू इच्छिणारे नानासाहेबांचे थोरले चिरंजीव विश्वासराव या खाशांबरोबर अनेक मोठमोठे सरदारही या मोहिमेत सामील झाले होते. खुद्द पेशव्यांचा तळ अहमदनगरात होता. झुंजावर सदाशिवराव भाऊ, रघुनाथ दादा आणि विश्वासराव अग्रभागी होते. या मोहिमेची मुख्य धुरा सदाशिवराव भाऊंनी यशस्वीपणे सांभाळली. अजिंक्य देवगिरीच्या लौकिकाला खिंडार पाडलं. या निर्णायक विजयाने मराठे चेकाळून गेले. पंचमीची जोरदार तयारी सुरू झाली. भाऊंचे आणि दादांचे चित्त स्थिर नव्हते. देवगिरी जिंकूनही मनात शल्य बोचत होतं. उत्तरेत मर्द दत्ताजी शिंद्यांना जेरबंद करण्यासाठी नजीब खान आणि अब्दाली बादशाह आसुसल्याच्या वार्ता कानावर आल्या होत्या. दत्ताजी प्राणपणाने दिल्लीच्या रक्षणासाठी धावतो आहे, त्याच्या कुमकेस त्वरित रवाना व्हावं असे अनेक खलिते पेशव्यांनी जयनगरला मल्हार बाबा होळकरांकडे धाडले होते. अंतर्वेदीतून जल्दीने खलिता यायचं म्हटलं तर 23-24 दिवस लागत होते. पंधरवाड्यात तर काहीच खबर नव्हती. पेशव्यांसह सर्व खाशांचा जीव टांगणी लागला होता. खाशा डेऱ्यात भाऊ आणि दादासाहेब मसलत करीत होते. दोघा वीर चुलत्यांचं संभाषण 17 वर्षांचा विश्वासराव कान देऊन ऐकत होता. बाहेर छावणीत जिथे तिथे पंचमीची धूमधाम उडाली होती. काही स्वार वाघबकरीच्या खेळाचा सराव करीत होते. पंचमी साजरी करायला नानासाहेब देवगिरीवर येणार होते. त्यांच्या उपस्थितीत आपल्या कलेचं चीज व्हावं म्हणून कलावंत मंडळी जीवाच्या जोरानं झटत होती. अंबाबाईचे भूते तोंडावर गुलाल माखून हातातले फलिते वाजवीत आई उदे ग अंबे उदे, तुझ्या नावाचा गरजू दे म्हणून डफावर ताल धरीत होते. तर दुसऱ्या एका डेऱ्यापुढे गोंधळी मंडळी सोमळावर धिदिनांग थिदिनांग धिदिनांग थिदिनांगचा ठेका जुळवत पंढरीच्या विठुराया गोंधळाला या हो गोंधळाला या म्हणून गात होते.
एका बाजूला दिमडीच्या तालावर मुरळ्या नाचत होत्या. नाचता नाचता म्हणत होत्या, देवा खंडेराया तुझी वाट, उभा जेजुरीचा घाट, गडाला पायऱ्या 360 ग जी जी र जी. दुसऱ्या बाजूला शेकोटीची धग धरून 50-60 राऊत बसले होते. तिथं एक शाहीर खड्या आवाजात गात होता. मध्येच डफाचं कातडं जाळावर शिकीत होता. डफाच्या दणक्या आवाजाबरोबर त्याचा आवाजही चढत होता. कमरेचा आवळुनी काच, घोड्याला टाच, शिरी जगमेघ शिरपेच, दादा धडके अटकेवरी, अहो दादा धडके अटकेवरी, गरुडाची जेप चाविला साप, धरणी झाली थरकाप, तसे गिलच्या भागी कंदहारी, गिलच्या भागी कंदहारी. तर दुसऱ्या बाजूला पवळा शिरवळकर्णीचा फड उभा होता. 2000 राऊतांनी तमाशाभोवती कोंडाळं केलं होतं. कालच खुलताबादहून गाड्या भरून आबा कलालानं दारूचं रांजण आणलं होतं. दारूला आता बरकत आली होती. जिंकलेली मंडळी ढोलकीच्या तालावर गोंगत होती. नानासाहेबांच्या काळात तमाशाला सुगीचे दिवस येत होते. खुल्या अंतःकरणानं पेशवा गावरान कलावंतांना दाद देत होता. फडकऱ्यांच्या अंगावर बिदागी म्हणून सोन्याची कडी भिरकावत होती. म्हणूनच या मोहिमेत 4 ते 5 फड सामील झाले होते. रोखीच्या धंद्यासाठी मराठा छावणीशिवाय हक्काचं दुसरं ठिकाण नव्हतं. 3 रोजात पेशव्यांसमोर फड उभा करायचा म्हणून बाजिंदी पवळा सुरातालात नाचत होती. मोरपंखी पदर हवेत उडवीत कबुतरावानी गिरक्या घेत होती. नजरेचे तिरपे कटाक्ष टाकीत गात होती, वय अजूनी लहान आलं नाही नान, गाऊ कसं राया फिरतीचं गाणं, गाऊ कसं राया फिरतीचं गाणं. औरंगाबादहून हिरव्या पिवळ्या तांबड्या रंगानं भरलेल्या बैलगाड्या छावणीवर येत होत्या. रंगांच्या गोणी तळावर पडत होत्या. यंदाची रंगपंचमी जोरात होणार होती. खाशा डेऱ्यात भाऊसाहेबांचं आणि दादासाहेबांचं खलबत चालूच होतं. तोवर एक सांडणी स्वार घाईघाईनं डेऱ्याजवळ दाखल झाला. भालदार धावत आत आला. तो भाऊसाहेबांना सांगू लागला, शिंद्यांचे दिवाण रामाजी बाबा यांचा खलिता घेऊन एक सांडणी स्वार हिंदुस्थानातून आला आहे. खबर तातडीची असून तो साहेबांची भेट लगेच चाहतो आहे. भाऊसाहेबांनी त्याला ताबडतोब धाडा असं फरमावलं. घाबरा सांडणी स्वार दाखल झाला. खलित्याच्या पहिल्या 4 ओळी वाचताच भाऊंचा चेहरा खर्रकन उतरला. डोळ्यातून टचकन 2 थेंब ओघळले. त्यांची ती विचित्र अवस्था बघून रघुनाथ दादा ओरडले, भाऊसाहेब काय झालं, काय झालं? अरे दादा, आपला बहादर दत्ताजी शिंदे बुराडी घाटावर ठार झाला. भाऊंचा कंठ दाटला. अंगावर विजेचा गोळा कोसळावा तसे रघुनाथ दादा आणि विश्वासराव जागच्या जागी गारठून गेले. रघुनाथराव म्हणाले, भाऊ कसं झालं, कसं काय झालं हे? पुढं काय झालं? आणि काय होणार? हुंदक्याची कोंडी फोडत भाऊसाहेब म्हणाले, सारीच गाळण उडाली रे दादा. शिंद्यांच्या फौजेची दानादान उडाली आहे. यशवंतराव जगदाळे, भोयटे, फलटणकर, भोसले असे एकापेक्षा एक खंदेवीर ठार झाले आहेत. दिल्ली पठाणांनी हस्तगत केली आहे. अंतर्वेदीतले सारे अफगाण, माधोसिंग, सुजाउद्दौला, नजीब खान, सारा भारतवर्ष एक झाला आहे. शिंद्यांच्या पाठोपाठ होळकरांच्या सैन्याची गाळण उडत आहे. मराठ्यांची हिंदुस्थानातील सारी ठाणी उद्ध्वस्त बेचिराग झाली आहेत. खलिता वाचता वाचता भाऊंचे डोळे डबडबले. जलौघात अक्षरं अस्पष्ट दिसू लागली. त्यांनी शेल्याने डोळे पुसले. दुःखानं व्याकुळ झालेल्या विश्वासरावांनी विचारलं, काकासाहेब, जनकोजी बाबांचं काही कमी जास्त? सर्वांगाला जखमा आहेत. अजून वाहत आहेत त्या जखमा. जाया होऊन चमेली पार पडले आहेत. दादा, शिंद्यांच्या जयाप्पा पाठोपाठ रणबहादूर दत्ताजी नाहीसा झाला. शिंद्यांची धनदौलत बुडाली. मल्हार बाबांनी सुरू केलेल्या जंगालाही फारसं यश लाभत नाही. गेल्या 10 वर्षात कष्टानं मराठेशाहीचा उत्तरेत उभारलेला कुतुब मिनार ढासळला. 2 पिढ्यांचं रक्त वाया गेलं. खाशा डेऱ्यातली गडबड बघून शमशेर बहाद्दर, सखाराम बापू, बळवंतराव मेहेंदळे सारी सरदार खाशा डेऱ्याकडे धावले. जहाज फुटू लागल्यावर गोंधळ उडावा तशीच धांदल डेऱ्याजवळ उडाली. इतक्यात दुसरा हरकाला अहमदनगरहून दौडीनं आला. नानासाहेबांचा खलिता पावला. त्यांनाही उत्तरेतल्या कल्लोळाची खबर जनकोजी बाबांच्या खलित्यावरून कळाली होती. खबर सत्यच निघाली होती. पेशव्यांनी उद्या पहाटेच कूच करून तातडीने
परतुडाकडे यावे असा लष्कराला निरोप दिला होता. पेशवेही उत्तरेच्या रोखे परतुडाकडे कूच झाले होते. बुडणारी दौलत वाचवायची होती, एक एक फळी त्यांना जोडायची होती. भाऊसाहेबांनी इशारा दिला तशी साहेबी नौबत झडू लागली. ताशांचे तडतड आवाज शेजारच्या डोंगर नगराला थटून कानावर आदळू लागले. करण्यांचा कर्कश आवाज कानठळ्या बसवू लागला. अचानक कुठे कूच करावे लागणार या कल्पनेने लष्कर हतबदलं. रंगांची तयारी करणारे स्वार राऊत बाजारबुणगे काशा डेऱ्याकडे धावू लागले. निम अर्धे निद्रेच्या स्वाधीन झालेले शिपाई तारवटून उठले. तेही खाशा डेऱ्याकडे पळू लागले. बघता बघता हजारो मराठा वीर अंधारात खाशा डेऱ्यांपुढे दाखल झाले. उत्तरेत दत्ताजी शिंदे पडल्याची बातमी दारूच्या कोठाराला आग लागावी आणि कोठार भडकावे तशी छावणीभर भडकली. ज्यांनी दत्ताजीला पाहिला होता, त्याच्या संगतीत 4 दिवस काढले होते, त्याचा पराक्रम ऐकला होता, असे सारे रडू लागले. काहींनी अतिशोकाने गळा काढला. सारा तळ हेलावून गेला. कैक भेतऱ्या नजरेनं एकमेकांकडे बघू लागले. भाऊसाहेबांच्या आवाजानं सारा तळ चिडीत चूप झाला. भाऊ ओरडले, दत्ताजीनं हिंदुस्थानासाठी बलिदान केलं. अहमदिया करारानुसार दिल्लीच्या पातशाहीच्या रक्षणासाठी आमचा कोयनूर अग्निकुंडात जळून खाक झाला. आता गिलच्यांचा सूड घेतला पाहिजे. परक्या शत्रूला हिंदुस्थानच्या हद्दीबाहेर फेकून दिलं पाहिजे. काळानं एवढा अमूल्य हिरा नेऊन मराठी राज्यावर घोर अन्याय केलेला आहे. झाल्या गोष्टी इलाज नाही, पण आता झुंजायचं आहे. पुढची वाट अस्पष्ट आहे. रोजा 2 रोजात गोष्टी स्पष्ट होतीलच. त्यासाठीच भल्या पहाटे उठून परतुडाकडं कूच करायचं आहे. उगवत्या सूर्याला छावणीच्या तळावर सुतळीचा तोडासुद्धा दिसायला नको एवढी जल्दी करायची आहे. उत्तर रात्रीपर्यंत भाऊसाहेब आणि दादासाहेब जागेच होते. देवगिरीची व्यवस्था लावीत होते. पहाटेच्या वक्ताला लष्कर जागं झालं. सूर्य उगवला तेव्हा मराठ्यांचं लष्कर नव्हे तर अर्ध्या लाखाचं शहर हत्ती घोड्यांसह देवगिरीच्या पुढे 5-7 कोस सरकलं होतं. अंबारीत बसलेले भाऊ आणि दादा पाठीमागे वळून पुन्हा पुन्हा बघत होते. दत्ताजीचं रक्त सर्वांगाला पासून तांबडा बेसूर दिसणारा देवगिरीवरचा जरी पटका अंतःकरणाला चूड लावित होता. संताप आणि दुःखाच्या आवेगानं भाऊसाहेब आणि दादासाहेब आसू पुशीत होते. गलबललेला विश्वासराव आपल्या चुलत्यांकडं पुन्हा पुन्हा बघत होता. रंगाचा बेरंग उडाला. मराठे हतबल झाले. मराठ्यांनी रंग उधळायच्या आधीच दत्ताजीने महिन्यापूर्वी यमुना काठावर आपल्या रक्ताची रंगपंचमी साजरी केली होती. देवगिरीवर रंग खेळावयास निघालेले नानासाहेब आंबे परतुडास येऊन पोहोचले होते. उत्तरेच्या भावी कारभाराच्या वाटाघाटी इथेच तर घडणार होत्या. पुढे काय आणि कसे या विवंचनेत मराठा लष्कर अडकले होते. तात्पुरत्या हलक्या राहुट्या डेरे पडले होते. खाशा डेऱ्यात नानासाहेब, रघुनाथराव, भाऊसाहेब, विश्वासराव महाजी पुरंदरे, बळवंतराव मेहेंदळे, सखाराम बापू बोकील, शमशेर बहादूर, मानाजी मायगुडे, सोनाजी भापकर असे वेचक मराठा वीर नानासाहेब पेशव्यांबरोबर मसलतीस बसले होते. नानासाहेबांच्या चेहऱ्यावरचा उदगीर विजयाचा रंग केव्हाच पालटला होता. चेहरा चिंतेनं ग्रासला होता. ते उदासवाने लोडाला रेलून बसले होते. पेशवे आता काय सांगणार आहेत म्हणून भाऊ दादांसह सारे नानासाहेबांच्या मुद्रेकडे बघत होते. निश्वास टाकीत नानासाहेब म्हणाले, दत्तबा म्हणजे ईश्वर घरचा शिपाई होता. ऐसा पुत्र होणे नाही. राणोजींच्या कुळीचा उद्धार करीत लेख नाहीसा झाला. शिंदे होळकर एकदिल होऊन झुंजात भिडले असते तर पठाणांचे पारिपत्य केव्हाच झाले असते. पोर हकनाक वाया गेला. नानासाहेबांनी भाऊंना आदेश दिला. दत्ताजींच्या पत्नीच्या भागीरथीबाईंच्या नावे 24 खेड्यांचा सरंजाम जाहीर केला. नानासाहेबांच्या घोषणेने साऱ्यांना आनंद झाला. नानासाहेब म्हणाले, अब्दालीचा बिमोड करण्यासाठी दादाला या आधीच उत्तरेत धाडायचा होता. या ना त्या कारणाने ते राहून गेले आणि सारा बिघाड झाला. आता कोणी ना कोणी खाशाने दिल्लीकडे अव्वल तोफ गोळ्यांसह रवाना व्हावे. अन्यथा उत्तरेत अर्धमेली झालेली मराठी माणसं पूर्ण मरून जातील असेच तिकडचे सारे खलिते बोलतायत. कोणी एखादा सरदार धाडावा. खासा मोहरा व्यर्थ पाठवू नये. सखाराम बापू म्हणाले. मोहरानं पाठवून काय करायचं? भाऊसाहेब कडाडले. उत्तर हिंदुस्थानाची गडी साफ बिघडली आहे. खाशानं झेप घेतल्याशिवाय उत्तरेत जरी पटका पहिल्यासारखा डौलानं फडकणार नाही.
दादासाहेबांनीच त्वरेनं निघावं हे उत्तम. पहिल्या चुका आता करू नयेत. कष्टानं राज्य राखावं तरच बादशाहीही टिकेल, नानासाहेब बोलले. खुद्द पेशवे सरकारांनी आणि भाऊसाहेबांनीच मिळून उत्तरेत यावं अशी तिकडच्या मराठी माणसांची मागणी आहे, रघुनाथ दादा बोलले. आता आम्ही कशाला? 15-20 वर्षांमागं आम्ही तिकडे बहुत दौड केली. आता आमची उमेदीची वर्ष कसली? जंग तुम्हीच करायचा. दादासाहेब, आपण त्वरेनं निघावं. चुकांची उजळणी पुन्हा होऊ नये याची फक्त खबरदारी घ्या, नानासाहेब बोलले. चुकांची उजळणी म्हणजे? पेशव्यांचा मतलब आमच्या ध्यानी आला नाही, दादासाहेब म्हणाले. मतलब सापच आहे. अनेक दिवसांच्या रोगावर कायमचा इलाज करावा. मध्येच न राहून भाऊसाहेब बोलू लागले. त्या पाप्याचा नजीबाचा पुरता बिमोड झाला नाही. दादासाहेब, पोटात नजीब रूपी तीर घुसला असताना तो काढण्याआधी तुम्ही अटकेवर जडीपटका फडकावलात. आता त्या तीरानं मराठी राज्याची आतडी गोळा केलीत. राज्याच्या देहाचा लोळामोळा कधी होईल हे सांगवत नाही. भाऊसाहेब, अटकेवर झेंडा लावणं पोरासोराचा खेळ नव्हता, मध्येच सखाराम बापू उपासून म्हणाले. दादासाहेबांनी साक्षात गगनाला गवसणी घातली. अकबराच्या काळातही जो भाग हिंदुस्थानात नव्हता त्या मुलकात भीमतट्ट उधळली. दादासाहेबांच्या पराक्रमाचा मुलाहिजा कोण बाळगतो? तेच कोणी कात्रजचा घाट जिंकला असता तर साऱ्यांनी गुढ्या तोरणं उभारून जय जयकार केला असता. बापू, आपण असं बोलू नये. जेव्हा भीमतट्ट अटक नदीचं पाणी प्यायली तेव्हा उभा महाराष्ट्र देश आनंदानं वेडा झाला. शाहिरांनाही कंठ फुटले, रयतेनंही कीर्ती गायली. यापुढेही मराठ्यांच्या इतिहासात दादासाहेबांनी या एकाच कृतीनं अढळ स्थान प्राप्त केलं आहे. पण अटकेवर बावटा फडकता फडकता काही चुका घडल्या, त्या आजही भावतायत, भाऊसाहेब उद्गारले. भाऊसाहेबांनी असे नथीतून तीर मारू नयेत. आमच्या हातून असे कोणते प्रमाद घडले ते साफ साफ सांगून मोकळे व्हावे, दादासाहेब चिडक्या स्वरात विचारू लागले. 4 सालांच्या अंतरात आपण 2दा उत्तर मोहीम करून आलात. शिंदे होळकरांतील तंटेबखेडे पुढाकार घेऊन मिटवावेत अशी साऱ्या राज्याची आपणाकडून अपेक्षा होती. पण आपल्या वर्तनानं म्हणा, भोळ्यासा वृत्तीनं, भिडेनं म्हणा, आपण याबाबत काही करू शकला नाही. शिंदे होळकरांचं जूक कायमचं फुटलं. शिवाय गोविंदपंत बुंदेले, अंताजी मानकेश्वर, हिंगणे बंधू अशा उत्तरेतील सरदारांनी वकिलांनी स्वतःच्या खोगिरी भरल्या. महसूल पुण्याला फडापर्यंत पूर्णतः कधी पोहोचलाच नाही. हिशोबात घोळ केले. तिकडे उत्तरेत मात्र स्वतःच्या माड्या हवेला उठवल्या, जमीनदारी केली. असे कामचुकार राजद्रोही सेवकच राज्याचे खरे शत्रू असतात. त्यांना जरब बसवायचे तर सोडाच, पण गोपाळ बर्व्यांसारख्या आप्तांची त्यात भर घालून तुम्ही सरंजामदारी वाढविलीत. पेशव्यांचे सख्खे बंधू या नात्यानं तरी आपण या अशा प्रकारांकडे डोळे झाकणं करता त्यांना पायबंद घालायला हवा होता, भाऊसाहेब बोलले. भाऊसाहेबांचे बोल दादासाहेबांना आणि सखाराम बापूंना जास्त बोचत होते. भाऊंच्या बोलासरसा दादासाहेबांचा चेहरा पालटत होता. पण भाऊ पुरे 4 सालाने दादांना वडील होते. शिवाय नानासाहेबांच्या साक्षीनं भाऊंना बोलणं म्हणजे धाडसच. कारण नाना भाऊंमधला गाढा स्नेह उभ्या दौलतीलाच नव्हे तर दिल्लीच्या बादशाहीलाही ठाऊक होता. मसनदीवर नानासाहेब असले तरी राज्याचा बराच मोठा गाडा भाऊसाहेब स्वतः आखत होते. जशी बाजीरावाला धाकट्या बांधवाने चिमाजी आप्पाने साथ दिली तशीच चिमाजी आप्पांचा मुलगा भाऊसाहेब नानासाहेबांची संगत करीत होता. राज्यकारभारात भाऊ मनासारखी गोष्ट घडवून आणणारच अशी सर्वांची धारणा होती. आज भाऊंचे तिखट बोल दादासाहेबांना निमूटपणे ऐकून घ्यावे लागत होते. उत्तरेच्या मोहिमेबाबत तपशीलवार वाटाघाटी सुरू होत्या. भाऊसाहेब बोलले, उत्तरेत कोणीही जाऊ दे, पण परका शत्रू हिंदुस्थानच्या सीमेबाहेर हाकललाच पाहिजे. दशकापूर्वी बादशाहीच्या रक्षणाचं व्रत मराठी राज्यानं उचललं होतं, ते आपण पेललंच पाहिजे. सुजाउद्दौला, माधोसिंग हे हिंदुस्थानी आहेत. त्यांचे आमचे तंटेबखेडे आम्ही आपापसात बसून सोडू, पण अब्दाली रूपी परकीय घुसखोर नाहीसा केलाच पाहिजे. एवढी नाणावलेली शिंद्यांची फौज गनिमानं लिलया बुडविली. शत्रूच्या समाचारासाठी दारुगोळा, तोफ असा अव्वल दर्जाचा सरंजाम न्यायलाच हवा. पण आधीच दौलतीवरचा कर्जभार वाढला आहे, तेव्हा खर्चावर मर्यादा घालून मोहीम पार पाडली पाहिजे. 80 लाखांचं कर्ज डोईवर घेऊन नव्हे, नानासाहेब बोलले.
नानासाहेबांच्या बोलासरच बापू आणि दादा एकमेकांकडे पाहू लागले. दादांच्या दोन्ही मोहिमात बापूच कारभारी होते. कवडीन कवडी त्यांच्याच हातून खर्ची पडली होती. पेशव्यांचे विचार बापूंना कसेसेच वाटले. भाऊसाहेब चटकन बोलून गेले. पेशवे सरकारांचा हा मुद्दा लाखातला आहे. दौलतीवर कोट्यवधीचा कर्जभार आहे. तालुकदार महालदारांकडून वेळेवर भरणा होत नाही. खर्चाचे ताळमेळ घालणे मला जिकिरीचे होते. म्हणूनच यापुढे ज्यांनी मोहिमेवर बाहेर पडायचं त्यांनी नालबंदी सिबंदी हा खर्च जिकडच्या तिकडे वारावा. मुलुगिरीवरून भरणा आणावा. कर्जाच्या गोणी नव्हेत. होता होईल ती उधळपट्टी थांबवावी. भाऊंचे बोल दादासाहेबांना झोंबू लागले. बापू कडूजार चेहरा करत दादांकडे पाहत डोळे मिचकावू लागले. दादांची अवस्था विचित्र झाली. ऐकलं ते खूप झालं. आता यापुढे ऐकायला नको. ते त्राग्यानं म्हणाले, आता हिंदुस्थानी तीनदा जाण्याची आमची इच्छा नाही. आणि श्रीमंत तरी आम्हालाच धाडण्याच्या विचारात असतील तर त्यांनी 80,000 नालबंदी आणि वर 1 करोड खजिन्याची सोय करावी. बघ दुराणीची काय विषात ते आम्ही बघून घेऊ. नाहीतर आमच्याच्याने मोहिमेवर जाणे संभवत नाही. भाऊसाहेब म्हणाले, राज्य चालवायचं असेल तर खर्चाचा मेळ घातलाच पाहिजे. ऋण काढून सण न करता अर्ध्यातली कोर खाऊन दिवस काढावेत हा मराठी धर्म आहे. भाऊसाहेबांचे दोस्त बळवंतराव मेहेंदळे मगापासून बापूंचा कडू चेहरा निरखत होते. ते बापूंना डिवचत म्हणाले, ज्यांनी अटकेची भाषा करून एवढा कर्जाचा डोंगर उभारला त्यांनी अनेकदा संधी येऊनही अब्दालीशी सरळ सामना कधी केला आहे का? बळवंतरावांचे हे शब्द ऐकताच दादासाहेबांची तापल्या तव्यावर शिंतोडे टाकतात चर्र व्हावे तशी अवस्था झाली. लालबुंद दादासाहेब बळवंतरावांकडे पाहत म्हणाले, मेहेंदळे जरा फड सोडा आणि रणात या. फडावरची खरडे गाशी आणि रणातला जंग यात मध अंतर आहे म्हटलं. उभ्या दौलतीला कळू द्या कोण गाजी आणि कोण बोरू बहाद्दर. दादासाहेब बळवंतरावांकडे बघून बोलत असले तरी त्यांचा हा गाव भाऊसाहेबांच्याच जिवारी होता. साऱ्या खाशांच्या ध्यानात हा प्रकार आला. भाऊंची चर्या कठोर झाली. ते नानासाहेबांकडे बघू लागले. नानासाहेबांनी झाला प्रकार लक्षात घेतला आणि ते सावरासावर करीत म्हणाले, दादा तुमचे शब्द माघारी घ्या. उत्तरेच्या मोहिमेवर तुम्हाला पाठवलं याचा अर्थ भाऊला रण माहीत नाही का? भाऊंची महाजी बाबाबरोबरची कर्नाटक मोहीम, बहादूर भेंड्याच्या किल्ल्यावरची चढाई, सावनूरचा नवाबाची त्यांनी उडवलेली दमछाक, तुंगभद्रा आणि कोरेगावच्या लढाया चढाया आणि लांब कशाला जाता? त्यांनी नुकताच देवगिरीवर रोवलेला जरीपटका कोण विसरेल? मुत्सद्दी जसे त्यांच्या बोरूतील शाईला घाबरतात तसेच थोर रणवीरांनी त्यांच्या तलवारीचं पाणी चाकलं आहे. मसलतीचा रोख वैयक्तिक टीकेकडे जाऊ लागला. अजूनही पुऱ्या वाटाघाटी करायला पुन्हा बसायलाच हवे होते. आजची बैठक इथेच थांबविण्याचा इरादा पेशव्यांनी बोलून दाखवला. बादब बा मुला हिजा च्या बालदार चोपदारांच्या आरोळ्या उठल्या. ताजीम स्वीकारीत नानासाहेब खाजगीकडे निघाले. भाऊसाहेब आपल्या खाजगीकडे बसले होते. रात्रीच्या अंधाराचा मंद मंद समया आणि चिरागदानं प्रतिकार करीत होती. भोजन आटोपून भाऊ आणि त्यांचे बालमित्र नाना पुरंदरे लोडाला टेकून बसले होते. बाजूच्या कोपऱ्यात पार्वतीबाई गादीवर बसून होती. त्यांची पिवळी पैठणी रात्रीची गडद पिवळी दिसत होती. समईच्या प्रकाशात तिची किनार चमचमत होती. हिऱ्याची नात नाकात चमकत होती. 18-19 वर्षाच्या गोऱ्या पान पार्वतीबाई अंगावर काश्मीरी शाल पांघरून बसल्या होत्या. आपल्या धीरगंभीर पतीची अधिक गंभीर मुद्रा पुन्हा पुन्हा त्या बघत होत्या. आज मसलतीत रघुनाथरावांनी भाऊंच्या तोंडास तोंड दिल्याची वार्ता एव्हाना साऱ्या लष्करात पसरली होती. भाऊंच्या बदलत्या चर्येबरोबर पार्वतीबाईंचाही नूर पालटला होता. त्या हवालदिल होऊन भाऊंकडे एकटक बघत होते. भाऊंच्या शेजारीच बसलेले नाना पुरंदरे भाऊंच्या आगळ्या दर्शनानं बावरून गेले होते. नानांनीच कोंडी फोडली. भाऊसाहेब आपण असे अस्वस्थ आणि चिंताक्रांत होऊन कसे चालेल? आपण पेशवाईचे मुख्य दिवाण कारभारी. थोर मनानं इतरांच्या प्रमादांकडं दुर्लक्ष करायचं, क्षमाशील राहायचं. आपणच डोक्यात राग घालून कसे चालेल? उंच बांध्याचे आणि मजबूत हाडापेरांचे भाऊ तसेच अनिश्चल राहिले. त्यांचा हजारो नमस्कारांनी
आणि तालीमबाजीनं तगडा झालेला बलदंड देह उग्र भासू लागला. गौरमुद्रेवर साचलेले धर्मबिंदू शेल्याने पुशीत भाऊ बोलते झाले. नाना, कोणी समजून घेणारं भेटलं तर समजावण्याचा उपयोग. आता सारच माझ्या बुद्धीबाहेर जाऊ लागलं आहे. जणू काही माझ्याच स्वार्थासाठी मी हा गाडा आखतो आहे. नाना, लहानपणापासून मी एकाकी तो एकाकीच बघ. जन्मदात्या माता पित्याचा मुद्रा अस्पष्टसुद्धा आठवत नाहीत मला. 24-25 दिवसांचा इवलासा होतो मी. पाळण्यात टॅ 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 करीत असतानाच मातोश्री मला सोडून देवाघरी गेल्या. तीर्थरूप आप्पा थोरल्या पेशव्यांबरोबर बाहेर मोहिमेवरच असायचे. दसऱ्याला जी मोहीम सुरू ते कोसळत्या पावसाबरोबरच तीर्थरूप शनिवारवाड्यात माघारा यायचे. परदेशी पाखरांगत भेटी व्हायच्या आमच्या. पावसाळ्यात 3-4 मासात पुन्हा त्यांचे हिसाब किताब चालू व्हायचे. त्यातूनच अधूनमधून साताऱ्याला महाराजांकडे खेपा. नुकतंच कुठं कळू लागलं होतं. चुलते बाजीराव पेशवे आणि तीर्थरूप आप्पा यांच्या विजयी दुमदुमी उमजू समजू लागलेल्या होत्या. तोच अकस्मात थोरले पेशवे देवाघरी गेले. त्या दोघांचं नातं दुधापाण्यासारखं होतं. एक गेला आणि दुसरा खचून गेला. शोकानं तीर्थरूप उन्मळून गेले आणि अवघ्या 8-9 महिन्यातच उन्मळून पडले. मी एकाकी तो एकाकीच राहिलो. शनिवार वाड्यापुढे अनेक नौबती झडत होत्या. सारी मुलूक चित करून जरीपटका डौलाने फडकत नाचत येत होता. पण मी बिन आईचा आणि बिन बापाचा एकाकी पोर म्हणजे काय असतं हे सगळं अनुभवत होतो. आजी राधाबाई साहेब नसत्या तर भाऊ कदाचित आज तुम्हाला दिसलाही नसता. तीर्थरूप पेशव्यांनी आपले लाड पुरवले नाहीत असं कोण म्हणेल? पार्वतीबाईंनी विचारलं. त्यांचे उपकार विसरण्या इतका कृतज्ञ मी नक्कीच नाही. आज जे काही थोडं थाकलं मोठेपण मला प्राप्त झालं आहे ना, ती त्यांचीच कृपा. पण बालपणीचा काळ त्यांच्याही सहवासात कंठता आला नाही मला. आज रघुनाथराव काही बोलू देत, पण तेव्हा आजीसाहेबांनी आम्हा सर्व मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था साताऱ्याला लावली होती. तेव्हा शाहू महाराज आम्हा पेशव्यांच्या पोरांना घरचेच मानून राजकारणाचे धडे द्यायचे. आम्ही सारे सातारच्या मातीत कृष्णेच्या पाण्यावर पोसून मोठे झालो. मी, रघुनाथ आणि जनोबा एकत्रच वाढत होतो. कधी माहुलीचे घाटावर जाऊन डुबक्या मार, तर कधी अजिंक्य ताऱ्यावर जाऊन सूरपारंब्या खेळ. कधी कधी घोडी दौडत आम्ही जावळीच्या मुलखात जात असू. किर्र झाडे झुडपांतून रपेट मारताना साक्षात शिवकाळात पोहोचल्याचा भास आम्हाला व्हायचा. दांडपट्टा, अश्वारोहण, मल्लविद्या, सूर्यनमस्कार यांचं शिक्षण साताऱ्याच्याच भूमीत झालं. कृष्णाकाठच्या वाळूवर आम्हा पोरासोरांच्या रंगलेल्या कुस्त्या अजूनही माझ्या स्मरणात आहेत. स्वतः महाराज आम्हाला आपल्या सिंहासनाशेजारी बसवत राजकारभाराचे धडे देत. कधी कधी माहुली, कोरेगाव, वर्णे, निमाम पाडळी अशा आजूबाजूच्या खेड्यापाड्यात तंटे सोडवायला महाराज आमची रवानगी करत. रघुनाथ 8 वर्षांचा आणि मी 12 वर्षांचा होतो तेव्हा नानासाहेब पेशवे झाले होते. दिल्लीच्या मार्गावर असताना त्यांनी उदयपूरहून रघुनाथच्या नावे खलिता धाडला. तो खलिता घेऊन रघुनाथ भाऊ 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 करून माझ्याकडे धावत आला. त्या काळात नानासाहेबांची माझ्यावर केवढी कृपा होती. भाऊंच्या हातून नीट धडे घे असं त्यांनी रघुनाथला पुन्हा पुन्हा बजावलं होतं. तेव्हा आप्पा निघून गेले असते तर पेशवे मला त्या जागी पूज्य वाटायचे. या साऱ्या बालपणीच्या गोष्टी. थोरपणा येतो, काळ बदलतो, सिंहासनं आणि निशाणही बदलतात, माणसं तीच असतात, मात्र मन बदलतात. तुझं माझं यातलं अंतर उमजू लागतं तेव्हा सारच बदलून जातं. भाऊसाहेब, बऱ्याच वेळात वेळ काढून त्या काळी खुद्द नानासाहेब विदुरनीती, रघुवंश, चाणक्य आणि महाभारतावरही तुमच्याशी चर्चा करीत. एखाद्या ओवीचा अर्थ न उमगला तर समजावून सांगत असं तुम्हीच कधीतरी सांगितल्यासारखं मला आठवतं. मग मी विचारतो, पुढे तुम्हा उभयंतात नाही म्हटलं तरी थोडासा दुरावा आला, त्याचं खरं कारण काय? पुरंदरे विचारू लागले. आता गोपिकाबाई वहिनीसाहेब नानांच्या आयुष्यात आल्या होत्या. थोडा फरक हा पडणारच. हळूहळू आले वहिनीसाहेबांच्या मना ते पेशव्यांचे चालेना, भाऊसाहेब म्हणाले. भाऊंच्या आयुष्यातले चढ उतार त्यांच्या तोंडून पार्वतीबाई प्रथमच ऐकत होत्या.
त्यांचे नेत्र भरून येत होते. भाऊसाहेब बोलू लागले. एकेका माणसाचं आयुष्य किती सहज सुंदर असतं. जांभळाच्या झाडाखाली झोपावं आणि मधाळ फळ डहाळीवरून अलगद पडून ओठांतून पोटात जावं. काहींना भूक नसली तरी फळ मुखात कोंबलं जातं, तर आमच्यासारख्यांच्या आयुष्यात फळाचं दर्शनच घडत नाही. हर एक वेळी फळासाठी जंग करावा लागतो. माझं आयुष्य विजयी असूनही ते पराभूतासारखं भासतं. माझ्या हरेक विजयाला पराभवाची किनार आहे. पावलोपावली संघर्ष, सहसा फलप्राप्ती नाहीच. बाजीराव साहेब वारले आणि आप्पा नानासाहेबांना घेऊन साताऱ्याला गेले. शाहूराजांनी पेशवाईची शिक्केकटार नानांच्या हवाली केली. रावसाहेबांच्या काळात आप्पा दुय्यम पेशवे होते. नानासाहेब पेशवे झाले आणि महाराजांनी माझी दुय्यम पेशवा म्हणून नियुक्ती केली. वय वाढत होतं तरी मी साताऱ्यातच होतो. पुण्याहून निरोप न मुरळी. शेवटी महाराजांनी कडक सांगावा धाडला, भाऊस पुण्यास नेणार आहात की नाही? तेव्हा कुठे मुराळी आले. परिस्थिती बरीच पालटली होती तर, नानासाहेब पुरंदरे म्हणाले. अर्थातच. वहिनीसाहेबांच्या पोटी विश्वासराव निपजले. राव पाळण्यात खेळतायत तोवर त्यांना भावी पेशव्यांच्या नियुक्तीची चिंता लागली. त्यात वाड्यातल्या आमच्या शिनेच्या सर्व पोरांत मी बऱ्यापैकी हुशार आणि हाच माझा दोष. पुण्यात आलो तरी कारभाराची संधी तरी कुठे होती? पंक्तीत जेवावे आणि दप्तरात काहीतरी लिहित राहावे. डोळ्यांदेखत रोज मोहिमा निघायच्या, रणभेदी झाडायच्या, करण्यात गजर व्हायचा. वाड्याच्या सदरेवरच्या एकाकी कोपऱ्यात मी उभा राही. मोहिमेवर झुलत चाललेल्या अंबाऱ्या पाहिल्या की उभ्या अंगाला आग लागायची. हजारी कारंजासारखं रक्त उकळून उसळायचं. शेवटी आप्पांचंच रक्त माझ्या देहात भरलं होतं. ते चूप कसं बसू देणार? रोज सदरेवरून आम्ही सामान्य जनांसारखं मोहिमेवरच्या झुलत्या अंबाऱ्या, नाचत्या अब्दागिऱ्या आणि किंकाळणारी घोडी पाहायचो. मन आतल्या आत घुसमटून निघायचं. आज न उद्या संधी मिळेल या वेड्या आशेनं एक एक दिवस कंठायचा. भाऊसाहेब, करवीरकरांची पेशवाई चालून आली तेव्हा आपला मनसुबा काय होता? आनंद झाला होता तेव्हा. बिनकामान काजाचं पुण्यात पडण्यापेक्षा पंचगंगेकाठी कार्य करण्याची आणि नावं कमावण्याची चांगली संधी चालून आली होती. मी कोल्हापुरी निघायची तयारीही केली होती. माझा कृतनिश्चय तीर्थरूप पेशव्यांना समजला आणि ते थोडेसे गडबडले. त्यांची माझ्यावरची मर्जी कालौघात कमी झाली असली तरी अंतरीचा जिव्हाळा आटला नव्हता. त्यांनी अट्टाहासाने थांबवून घेतलं मला. महादजी पंतांनी भावाभावात संघर्ष नको म्हणून दिवाणी मोकळी केली आणि मला मुख्य कारभारी म्हणून धुरा माझ्या हाती देण्यात आली. नाना पुरंदरे शांत सुरात म्हणाले, भाऊसाहेब, जशी बाजीराव आणि चिमाजी आप्पांची जोडी त्रिखंडात कीर्तिमान झाली तसाच भाऊ नानांचा जोडा आहे असं सारं जग बोलतं. परस्परांत काही हेवेदावे असतीलही तरी आपण थोडं सबुरीनं घ्यावं. आज इथे आम्हाला आदर मानपान जरूर आहे, तरी अंतरी आम्ही परके आहोत. दौलतीसाठी जान कुर्बान करण्याची आमची तयारी असूनही आमच्यावर फारसा विश्वास कोणी टाकत नाही. हा परकेपणा, उपरेपणा आम्हाला अनेक वेळा टोचला आहे. पण भाऊसाहेब, खुद्द नानासाहेबांनी असा काही परकेपणा दाखविल्याचं ऐकिवात नाही आमच्या. पुरंदरे म्हणाले. आजभर मसलतीत रघुनाथ दादांचे उच्चार ऐकलेत ना? दौलतीचं अर्थकारण बळकट करावं. ज्यांचा ताळेबंद ढासळतो त्यांची दौलत कोसळते या एकाच भावानं आम्ही फडणीशी स्वीकारून रात्रंदिवस फडावर खरडेगाशी केली. श्री गजाननाची आण खाऊन कोणी सांगावं आम्ही कोणत्या झुंजात उणे पडलो. कर्नाटकच्या स्वारीने वेळी आम्ही अवघे 16 वर्षांचे होतो. तेव्हा शत्रूला दे माय धरणी ठाव करून सोडलं होतं आम्ही. त्याची शत्रूही अजून याद करतात. कोरेगाव तुंगभद्रेचा जंग कोण विसरेल? नुकताच अजिंक्य देवगिरीवर जरी पटका फडकावूनही रघुनाथराव बोरू बहादर म्हणून आमची संभावना करतोच कशी? दादाला आज मी जाणत नाही. ही त्याची उपजत बुद्धी नाही. या पाठीमागे बोलविता धनी कोणीतरी वेगळाच आहे. रघुनाथाला सांबाचा अवतार लोक उगाच म्हणत नाहीत. अंतःपुरातील अगर दुजा कोणाची तरी मागे फूस आहे याला. आता श्रीमंत पेशव्यांना मीच पुढे होऊन सांगणार आहे. गुंडाळा तुमचे बोरू आणि दप्तर रुमाल. ते तुमचे तुम्हालाच लखलाभ ठरवत. हा चाललो मी हिंदुस्थानच्या मोहिमेवर. स्वारींनी असा एकाकी निश्चय करू नये.
पार्वतीबाई हुंदका गिळत बोलल्या. हिंदुस्थानी जंगासाठी निघायचा माझा कृतसंकल्प कायम आहे, तो कदापि बदलणार नाही. भाऊसाहेब गरजले. पण भाऊसाहेब. होय पुरंदरे, मिष्टान्नासाठी अन्नछत्रात पत्रावळ्यात धुंडाळणारा मी कोणी भटभिक्षुक नव्हे. फडाबरोबर रण म्हणजे काय असतं हे मलाही चांगलं ठाऊक आहे. रणभूमीत तमा कोणाची बाळगायची नसते. मृत्यूची भीती तर धरायचीच नसते. मृत्यूची आणि माझी तर चांगली ओळख नव्हे तर गट्टीच जमली आहे म्हणा की. मातोश्री, तीर्थरूप, दुसऱ्या मातोश्री हे सारे बालपणीच मला एकाकी सोडून निघून गेले. सातारच्या भवानी पेठेत बकुळीच्या झाडाखाली एका प्रातःकाळी मी मूर्तिमंत स्वप्न पाहिलं होतं. तेच स्वप्न. माझी उमा दारावरचं माप लवंडून माझ्या घरात आली. बकुळ फुलानं सारं घर भरून टाकलं. माझ्या संसाराचा स्वर्ग करणारी माझी प्रियतमा उमा, तिच्या कुशीत निपजलेले माझे लवकुश जगाचा वारा लागण्यापूर्वी ही दुनिया सोडून गेले. तेव्हा वळीव कोसळल्याप्रमाणे आम्ही दोघेही रात्रभर दुःख आवेगाने गळत होतो. थोड्याशा आजारानं एके दिवशी कोवळं ऊन क्षणात नाहीसं व्हावं तशी माझी उमा ही नाहीशी झाली. या सांब सदाशिवच्या आयुष्यात उमा गेली आणि पार्वती आली. तिच्याही उदरातली 2 बाळे काळाने हिसकावून नेली. म्हणूनच सांगतो, मृत्यूचं दर्शन मला अनेकदा घडलं आहे. नदी पल्ल्याडच्या नगरात राहणाऱ्या आणि आधेमध्ये पाणवठ्यावर भेटणाऱ्या सवंगड्यांसारखा तो मला अनेकदा भेटला आहे. आणि रणांगणावरच मृत्यू मला भेटला तर विजेच्या गोळ्याला गिळणाऱ्या धरतीसारखा मीही त्याला कवेत घेईन आणि भस्म होईन. परका शत्रू हिंदुस्थानच्या बाहेर लोटायचं पुण्य तरी माझ्या पदरी पडेल हो. भाऊंच्या बोलाबरोबर पार्वतीबाईंच्या काळजाला घरे पडू लागली. त्यांनी पदरचा बोळा तोंडात कोंबला. त्या हुंदक्यावर हुंदके देऊ लागल्या. नाना पुरंदऱ्यांनाही अश्रू अनावर झाले. शेवटी त्यांनी अश्रू पुसले आणि ते म्हणाले, आपण बाईसाहेबांकडे पाहावे. खुद्द खाशाने मोहिमेवर जाण्याचे कारण नाही. हा माझा कृतनिश्चय काळही बदलू शकणार नाही. भाऊसाहेब कडाडले. आता यापुढे भाऊसाहेबांचा पेशवाईवर डोळा आहे म्हणून कोणी अंतःपुरात तळमळू नये, बोटे मोडू नयेत. वीरांचा स्वर्ग म्हणजे रणांगण. त्याचं अढळ सिंहासन त्याचं स्वर्गातच लाभतं. त्या दिव्याचीच मला आता प्राप्ती करायची आहे. आप्पांचा पोर बोरुबहाद्दर नसून तो रणगाजीही आहे हे मला पुन्हा एकदा आम दुनियेला दाखवायचं आहे. आता फिरून माघार नाही. किल्ला सर होत नसेल तर माझी गर्दन छाटा आणि तोफे ठासून मला बत्ती द्या. माझी मुंडी तरी बसायच्या तटबंदीच्या आत जाऊ दे. असं मृत्यूगान गाणाऱ्या चिमाजी आप्पांचं रक्त माझ्या नसानसात उसळतं फेसाळतं आहे हे मला कदापि स्वस्थ बसू देणार नाही, त्रिवार नाही. नानासाहेब पेशवे डोईवरचा मंदिर बाजूस ठेवून आणि अंगरका सैल करून खाशा बिछायतीवर पडले होते. दोन्ही बाजूस 2 तिलोत्तमा वाळ्याच्या पंख्याने वारा घालत होत्या. 40 वर्ष उमर असलेल्या नानासाहेबांना आता थकवा जाणवत होता. गेल्या 2 वर्षांत अनेक विकारांना तोंड द्यावे लागत होते. पेशवाई मिळून 20 वर्ष लोटली होती. पहिल्या 10-12 वर्षांत त्यांनी हिंदुस्थानभर रपेट मारली होती. त्यांना शाहू महाराजांनी साताऱ्याच्या दरबारात पेशवाईची शिक्के काट्यार आणि वस्त्रे दिली तेव्हा बापूजी नाईक बारामतीकर, रघुजी भोसले नागपूरकर, दाभाडे पंतप्रतिनिधी अशा मातब्बर मराठा सरदारांनी विरोध केला होता. पेशवाई ही वंशपरंपरागत नव्हती. त्यामुळे बाजीरावांनंतर कोण हा प्रश्न मराठी राज्यापुढे उभा टाकला होता. पण चिमाजी आप्पांची शिष्टाई सफल झाली. कडव्या विरोधाला न जुमानता शाहूराजांनी नानासाहेबांना वस्त्रे प्रदान केली. अवघ्या 20 वर्षांचा बाजीरावाचा पोर नाव कमावेल अशी शाहूंची खातरजमा झाली होती. शिवाय साताऱ्याच्या भूमीतच नानासाहेबांनी विद्यार्थी दशेतले धडे गिरवले होते. समारंभात चिमाजी आप्पा आणि महादजी पंत पुरंदरे यांनाही वस्त्रे बहाल करण्यात आली. नानासाहेबांनी महाराजांना मुजरा केला तेव्हा त्यांच्या खांद्यावर हात ठेवून शाहूराजे म्हणाले, तीर्थरूपांसारखे थोर व्हा, सकल पृथ्वीचे राज्य करा. शाहूराजांचे शब्द साक्षात आणण्यासाठी नानासाहेबांनी उत्तर हिंदुस्थानात दौड मारली. 2-3 वर्षे गंगा यमुनेचे खोरे दणाणून सोडले. हिंदू पादशाहीच्या ध्येयाने प्रेरित होऊन कार्य आरंभले. 1751-52 मध्ये त्यांच्या शिंदे होळकर या सरदारांनी अहमदिया करार घडवून आणला.
दिल्लीपतीचे संरक्षण महाराष्ट्र देशाच्या हाती आले. पेशव्यांचा प्रतिनिधी म्हणून अंताजी माणकेश्वर 5,000 सैन्यानिशी दिल्लीच्या रक्षणास राजधानीत कायम राहिला. नानासाहेब, ही वस्त्रे आगीची आहेत, अशी साताऱ्याहून पुण्यास परतताना चिमाजी आप्पांनी पेशव्यांना जाणीव करून दिली होती. त्याचीच सय ठेवून निजामाला सिंदखेडला 2 वेळा बुडवण्यात आलं. देवगिरी पाडला. नानासाहेबांनी दामाजी गायकवाडांचे बंड मोडून त्याला जेरीस आणला. अर्धा गुजरात आपल्या मांडीखाली घेतला. तुळाजी आंग्र्यांचा पराभव इंग्रजांच्या साह्याने केला. अशा नाना प्रसंगांना आणि व्यक्तींना नानासाहेबांना तोंड द्यावं लागलं होतं. जेव्हा रघुनाथने अटकेवर झेंडा फडकवला तेव्हा त्यांना कृतकृत्य वाटलं. अनेक दगदगीत, कटकटीत आणि धावपळीत गुंतलेल्या नानासाहेबांना जेव्हा रघुनाथ दादा आणि सदाशिवराव भाऊ करते झाले तेव्हा हायसं वाटलं. हळूहळू या दोन्ही चाकांवर भार देऊन पेशवे निवांत पडू लागले. निवांतपणाच्या जागी विलास, चैन आणि इश्कबाजी चोराच्या पावलानं आली आणि सावाच्या तोऱ्यात नांदू लागली. त्यातच त्यांची प्रकृती अलीकडच्या काही वर्षात वरचेवर बिघडत होती आणि ते हवालदिल होत होते. आजसुद्धा अंगात साधारण कणकणी त्यांना जाणवत होती. थोड्या वेळापूर्वी राजवैद्य औषध देऊन गेले होते. आधीच आजार आणि त्यात उत्तरेकडच्या खेळखंडोब्याची वार्ता यामुळे पेशवे बैचेन झाले होते. धड झोपही येत नव्हती आणि उठावसही वाटेना. इतक्यात गोपिकाबाई तरातऱ्यात चालीनं आल्या. तशात दोघी नाटकशाळा बाहेर निघून गेल्या. पेशव्यांच्या अंगाला हात लावून रजईवर गोपिकाबाई बसल्या. अंगावरच्या शालीची भाळ मारता मारता त्या बोलल्या, इकडची स्वारी आणि भाऊसाहेब दोघे मिळून हिंदुस्थानच्या स्वारीवर चाललेत असं ऐकलं. ते खरं आहे का? आता तिकडील परिस्थितीच तशी ढासळली आहे की हिंदुस्थान सावरण्यासाठी पेशव्यांच्या कुटुंबातीलच कोणी कासा रवाना झाला पाहिजे अशी लोकांचीच धारणा झाली आहे. गंगा यमुनेच्या खोऱ्यांतून, अंतर्वेदीतून अनेक दिवसांची मागणी आहे की नानाभाऊंनी मिळून मोठ्या फौजेनिशी हिंदुस्थानी दाखल व्हावं. मी तसा मनसुबाही केला होता, पण माझी ही ढासळती स्थिती कासच देईना. मी सकाळीच भाऊंना कळवून टाकलं, फौजबंद व्हा आणि मोहिमेवर निघा. याचा दुसरा अर्थ रघुनाथ भाऊजींना अपात्र समजून भाऊसाहेबांच्या हाती मोहीम दिली जात आहे. कोणालाही हे गैरच दिसेल. गोपिकाबाई म्हणाल्या, कोण गैर आणि कोण चांगला याचा जबाब काळच देत असतो. नानासाहेब गंभीरपणे बोलू लागले. शिवाय याआधी 2दा रघुनाथरावांना मर्दुमकीची संधी आम्ही दिलीच होती. याचा अर्थ भाऊजींनी काहीच मर्दुमकी दाखवली नाही का? अटकेवर जरीपटका कोणी फडकावला? दादांच्या पराक्रमाबद्दल मला सार्थ अभिमान आहे, पण ही स्थिती थोडी वेगळी आहे. हिंदुस्थानी रोहिले, पठाण, कंदाहारवासी दुराणी, त्यात गंगेपारचे जमीनदार, तालुकदार असे सारे राहूकेतू एक झाले आहेत. त्यांनी उभं रान भारून टाकलं आहे. आज हिंदुस्थानी स्थायिक झालेल्या सरदारांना प्रसंगी सावरून, प्रसंगी ठोकून एकत्र करायला हवं. अंताजी माणकेश्वर, हिंगणे बंधू, गोपाळराव बर्वे, गोविंदपंत खेर बुंदेले असे उत्तरेत पाठवलेले आपले रखवालदारच आपली दौलत तिकडच्या तिकडे लुटू लागले आहेत. प्रसंगी त्यांच्या पाठीवर हात ठेवून त्यांना वठणीवर आणून परचक्राविरोधी झुंजास उभं केलं पाहिजे. यासाठी शिस्तीचा सेनापती आणि अव्वल दर्जाचा मुत्सद्दी हवा. आपल्या भोळ्या दादाला कोणीही क्षणार्धात भारून टाकेल. त्याऐवजी सद्यस्थितीत कर्तव्य कठोर आणि चतुरस्त्र अशा भाऊंचीच गरज आहे. प्रसंगी भाऊंचा वचक माझ्यापेक्षा जास्त फौजेवर आणि मुत्सद्द्यांवर पडतो अशी काही ठिकाणी कुजबूज चालते आणि ती सत्यही आहे. दादांच्या या आधीच्या दोन्ही उत्तर मोहिमात कर्जाचा डोंगर उभा राहिला. लष्कराला वेळेला शिबंदी, नालबंदी प्राप्त झाली नाही. त्यामुळे लष्कर दादासाहेबांवर थोडं तरी नाखुश आहे. तेच भाऊसाहेबांनी अजिंक्य देवगिरी आपल्या मांडीखाली दाबल्यानं मराठावीर त्यांच्यावर बेहद्द खुश आहेत. या ताज्या तावान्या उत्साहात भाऊसाहेब आणि मराठा लष्कर रोहिले दुराणींना गंगा यमुनेत सहज बुडवून मारतील. त्यात भाऊसाहेबांचाही दृढनिश्चय झाला आहे आणि रघुनाथ दादा नालबंदीसाठी हटून बसले आहेत. पर्यायानं भाऊंना आशीर्वाद देणंच फायद्याचं होणार आहे. मुत्सद्दी नानासाहेब राजकारणाचा व्यूह किती मजबूत रचला आहे हे ऐकवीत होते तरी गोपिकाबाईंच्या चेहऱ्यावरच्या आठ्या मावळत नव्हत्या. खास करून जेव्हा भाऊसाहेबांची स्तुती पेशव्यांच्या तोंडी येत होती तेव्हा त्यांना कसनुसं वाटत होतं.
नानासाहेब थांबून गोपिकाबाईंकडे पाहत होते. थोडा वेळ कोणी काहीच बोललं नाही. गोपिकाबाई निश्चयाने म्हणाल्या, इकडच्या स्वारींनी अजूनही फेरविचार करावा. इथे कारभारी पदावर भाऊसाहेब आहेत म्हणून तर स्वारींच्या पाठीशी जास्त तंटेबखेडे आणि कटकटी नाहीत. हिसाब किताब ताळेबंद सारं काही जिथल्या तिथे करतात भाऊजी. त्यात तुम्ही गुंतला आहात या छंदी या शेलक्या आहेराबरोबर. नानासाहेबांनी डोळे वटारल्याचे गोपिकाबाईंच्या लगेच ध्यानी आलं. त्यांनी मान खाली घातल्यासारखा भाव दाखविला. न राहून नानासाहेब म्हणाले, भाऊंबद्दल आपला हा दुराग्रह बरा नव्हे. तुम्ही कितीही सारवासारव केलीत तरी भाऊसाहेबांबद्दल आपली काय मते आहेत हे साऱ्या शनिवार वाड्यालाच नव्हे तर निम्म्या पुण्याला माहिती आहे. जेव्हा शाहूराजांनी भाऊंना पुण्यास आणायला भाग पाडले तेव्हा एवढ्याशा भाऊंचे शनिवार वाड्यात पदार्पण झाले. त्या दिवशीची तुमची मुद्रा पाहण्यासारखी होती. अजूनही आठवतो मला तुमचा तो मुखचंद्रमा. भाऊ कर्नाटकला बंडावा निपाटण्यासाठी चालले होते तेव्हा ते तिकडे जाऊन वेगळं काही करतील म्हणून तुमच्या मनात नाना शंका डोकावल्या. तुमच्या हट्टामुळं भाऊंना परत बोलावण्यासाठी आम्ही चिठ्ठी देऊन सांडणी धाडली तरीही भाऊ आले नाहीत म्हणून त्यांना आणण्यासाठी तुम्ही खुद्द आम्हाला 20 कोस जुलमानं पुढं धाडलं. एवढा गैरविश्वास हा. शेवटी तो आप्पांच्या रक्तमांसांचाच गोळा आहे ना. त्याला हे असलं निंद्य प्रकार जाणवत नसतील का? पण आपल्या पोरांना ठिकाणं नाहीसं करतील असंच ना. किती वेळा हा भोशा ऐकायचा आम्ही. आणि साऱ्यांचेच भाऊबंद असे नसतात हो. असेल हिंमत तर तुमची लेकरे राहतील आयुष्यात उभी आणि बसतील मसनदीवर. पण पोरांच्या भविष्याची वृथा काळजी बाळगून जेव्हा तेव्हा संशयानं भाऊला पाण्यात पाहण्याचा काय अर्थ आहे? तुमच्यामुळेच रघुनाथाचा सुद्धा भाऊंबद्दल एवढा दुराग्रह झाला आहे की कालभर मसलतीत त्याने भाऊंची बोरूबहाद्दर म्हणून संभावना करावी. पेशवाईची तमन्ना बाळगून असल्याचं भाऊसाहेब कधी कोणाकडे चोरून तरी बोलले आहेत का? जसे तीर्थरूपांची सावली होऊन त्यांच्या पाठीशी चिमाजी आप्पा गंभीरपणे उभे होते तसेच भाऊ. खायचं हे आणि लिहायचं दुसरं. जेव्हा करवीरकरांकडची पेशवाई चालून आली होती तेव्हा गुडघ्याला बाशिंग बांधून कोण बसलं होतं ते तरी उभे पुण्यालाही माहिती आहे. गोपिकाबाईंकडे नानासाहेबांनी तिरस्कारयुक्त नजरेनं पाहिलं आणि ते बोलले, तेव्हा तुम्ही खूप तरुण आणि कमालीचे सुंदर दिसत होतात ना. पेशव्यांना सुंदर चेहऱ्याचा अनावर मोह आहे हे सारी रयतच जाणते. तुमचं सौंदर्य कवेत घेतलं आणि तुमच्यातला विखारही माझ्यात बिनला. सत्यासत्यातली रेखाच पुसट करून टाकली तो तुम्ही. ज्या भाऊवर लग्नाआधी मी पोटच्या गोळ्याप्रमाणे प्रेम करीत होतो तो माझ्या डोळ्यांना परका उपरा भासू लागला. बिन माता पित्याच्या त्या लेकराची कोंडी झाली. वाड्यात येऊन हरदीन नुसत्या पंक्ती जोडत बसायला तो अन्नछत्रातल्या पत्रावळ्यात ढुंढणारा भिक्षुक नव्हता. ते मर्दाचं रक्त ते स्वस्त तरी कसं बसणार? आमच्या लेखी त्यांनी करवीरकरांचीच काय पण अन्य कोणाचीही पेशवाई पत्करली असती तरी आम्हाला तो गुन्हा वाटलाच नसता. अशाच उत्तरांची स्वामींकडून अपेक्षा होती. गोपिकाबाई हसून म्हणाल्या, आजकाल तुम्हाला 1000 जीवा फुटू लागल्या आहेत. मगाच आपण छंदीफंदी म्हणालात. नाटकशाळा ऐशाराम यांमध्ये आम्ही मशगूल असतो म्हणून जेव्हा तेव्हा दोष देत सुटता आपण. आमची बिघडलेली मनस्थिती बघून आमच्याच जीवाभावाच्या लोकांबद्दल कान फुंकता जेणेकरून आमची माणसे दुखावतील. म्हटलंय ना, परबुद्धी विनाशाय स्त्रीबुद्धी ही प्रलयंगता. जाऊ दे, भाऊंच्या जे नशिबी असेल ते होईल, नानासाहेब म्हणाले. एकटे भाऊसाहेबच निघणार आहेत का मोहिमेवर? गोपिकाबाई विचारू लागल्या. पार्वतीबाई जातील सोबत, पेशवे म्हणाले. असं का? काय बिघडलं त्याच्यात? तुम्ही आमच्यासोबत उत्तर हिंदुस्थान थोडा का पालथा घातला आहात? तीर्थरूपांनी जेव्हा येवणी ठेवली तेव्हापासून आमच्या आजीसाहेबांनी धडाच घेतला होता. बायका पोरे पाठीमागे टाकून मराठे वीर 12 मासांतले 8 मास बाहेरच हिंडतात नि वाईट साईट नाद छंदपंद जडतात. त्याऐवजी आपल्या बायका सोबत नेलं तर काय बिघडलं? त्याच न्यायाने तुम्ही आमच्याबरोबर मोहिमेवर येऊ लागला. तशा साऱ्या सरदारांच्या पालख्या आणि मेने त्यांची सोबत करू लागले. गेल्या 10-15 सालात हा रिवाजच पडला आहे.
शिवाय पार्वतीबाई म्हणजे बिन लेकरा बाळाची माऊली, त्यात भाऊसाहेब म्हणजे जातीचा कर्मवीर. बिना अन्ना पानाचा तासन तास बसेल तो. तेच पार्वतीबाई संगे असतील तर त्यांच्या तब्येतीची हेळसांड तरी थांबेल. बराच वेळ कोणी कोणाशी बोललं नाही. भाऊंच्या प्रीतीनं गलबललेला नानासाहेबांचा भाव थोडा कमी होऊ दिला आणि गोपिकाबाई हळूच म्हणाल्या, विश्वासरावांनाही मोहिमेत धाडायचा निश्चय केला आहे म्हटलं आम्ही. नानासाहेब चमकले. मुद्रेवर रागाच्या चिडीच्या रेषा उमटल्या. सखेद आश्चर्याने ते विचारू लागले, रावांना आणि मोहिमेत ते कशापायी? इथे वाड्यात राहून गौरीतल्या पोरींप्रमाणे त्यांनी जिम्मा खेळावा का? त्यांनी लढाया चढाया, करार मदार, राज्यकारभार याचे धडे गिरवायला हवेत का नकोत? रावांना युद्धाचा अनुभव नाही असे कोण म्हणेल? सिंदखेडच्या स्वारीत त्यांनी मर्दाच्या पोटी जन्म घेऊन सार्थक केल्याचं दाखवलं. पण ही मोहीम मात्र आता साधी नाही. नानासाहेब गंभीरपणे म्हणाले, कशाला माझ्या 17-18 वर्षाच्या राजबिंड्या लेकराला उत्तरेत पाठवायचा आग्रह धरतेस? चंद्रकोरीनंही लाजून चूर व्हावं असं माझ्या लेकराचं सौंदर्य. त्या सौंदर्याला यवनांची दृष्ट लागू नये. स्वाऱ्या शिकारा करायला अजून त्यांना भरपूर उमर पडलेली आहे. सौंदर्यापेक्षा मी त्यांच्या मसनतीची, भावी पेशवाईची काळजी करते आहे. गोपिकाबाई बोलून गेल्या. गोपिकाबाईंच्या शब्दांनी नानासाहेब रक्तबंबाळ झाले. संतापाने चेहरा फुलला. दात ओठ खात ते बोलले, पाहिलंस गोपिके, भाऊंबद्दल तुझ्या अंतरी किती दुराग्रह आहे तो. भाऊने कदाचित उत्तर हिंदुस्थान जिंकला तर तो हिंदुस्थानचा बादशाह होईल, हीच तुझी भीती ना? यापेक्षा या पाठीमागे तुझा दुसरा कोणताही हेतू आत्ता दिसत नाही आम्हाला. गोपिकाबाई ताड झाल्या. तिखट शब्दात नानासाहेबांना प्रतिशब्द करू लागल्या. स्वारींनी काहीही समजावं, पण मी स्पष्ट बोलते. आमची पोरे नेबळट बैदुलासारखी राहावीत असं आम्हाला मुळीच वाटत नाही. बैल होऊन त्यांनी पेशव्यांच्या गवानीत हिरे चुरडायला नव्हेत, तर त्यांची तलवार हाती घेऊन रणात झुंजासाठी उभं राहायला हवं. त्यांना कोणी शेंदाड शिपाई अगर रडत राऊत म्हटलेलं आम्हाला खपायचं नाही. त्यांची कीर्ती मामंजींसारखी त्रिखंडात पसरायला हवी. नानासाहेब थोडे शांत झाले आणि म्हणाले, ठीक आहे, आपल्या मनसुब्याआड यायची आमची इच्छा नाही. फक्त भाऊंबद्दलच्या गैरविश्वासातून या गोष्टी घडायला नकोत एवढं लक्षात ठेवा. रावांना युद्ध नैपुण्यासाठी धाडायचं असेल तर आमची हरकत नाही. तो भाऊसाहेबांचाच पाठ्या आहे. भाऊंना ठेच लागली तर त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळतील. विश्वासरावांच्या केसाला धक्का लागला तर भाऊ उभं जग जाळून बेचिराग करतील. एवढा दोघांत गाढा स्नेह आहे. राव मोहिमेवर निघालेत म्हणून भाऊंची आडकाठी असणारच नाहीत. या उपर आणखी काही इच्छा? मोहीम विश्वासरावांच्याच नावे निघावी. त्यांच्याच नावे मुद्रा पाडाव्यात आणि करार मदार घडावेत. इकडच्या स्वारींना मी मुद्दाम सांगते. एकाएकी गोपिकाबाईंना गलबलून आलं. त्यांनी भरलेले नेत्र पदराच्या टोकानं पुसले आणि त्या म्हणाल्या, 16 वर्षांमागचा तो मानहानीचा प्रसंग आठवला की जीव कासावीस होतो. त्या वाईट रात्री वाड्यातल्या दृष्टांचं ते छद्मी असणं आणि जगासमोर न जाता वाड्यातच कोंडून घेणं, हातची पेशवाई, सकल पृथ्वीचं राज्य कोणी हिरावून घेणं, यापेक्षा वाईट गोष्ट तरी कोणती हो? मी स्वामींना पुन्हा पुन्हा सांगते, मी पेशवीन अगर पेशव्यांची आई म्हणूनच जगेन आणि मरेन. उगाच रस्त्यांच्या कुळीचं नाव सांगणार नाही. गोपिकाबाईंच्या बोलांनी नानासाहेबही हेलावून गेले. 1744चा तो प्रसंग 16 वर्षांच्या अंतरानेही ताजा, भळबळत्या जखमेसारखा तीक्ष्ण तिखट भासू लागला. बारामतीकर नाईक, रघुजी भोसले, दाभाडे, पंतप्रतिनिधी आदी मराठे सरदारांनी पेशव्यांविरुद्ध कारवाया केल्या होत्या. शाहू महाराजांचे अक्षरशः कान भरले होते. महाराजांनी 1 महिनाभर का होईना नानासाहेबांकडून पेशवाई काढून घेतली होती. झेंड्याविना काठी, मुंडीविना देह आणि गादीविना राजा म्हणजे काय असतं याचा चांगला अनुभव नानासाहेबांनी घेतला होता. त्या स्मृतीच्या डागण्या अजून देह पोळीत होत्या. गोपिकाबाईंचेही सारेच विचार खोटे नव्हते याचा साक्षात्कार आत्ता नानासाहेबांना झाला. त्यांच्या खांद्यावर हात ठेवीत नानासाहेब त्यांना धीर देऊ लागले. भाग 5.
समाप्त.